राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये आज एक घोषणा केली आहे। त्या घोषणेमध्ये अजित पवार असे म्हणाले, या घोषणेमध्ये अजित पवार यांनी नुकसानग्रस्तांना प्रत्येकी 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाची घोषणा केली। परंतु ही घोषणा फक्त कागदोपत्री आहे की हिचा अंमलबजावणी सुद्धा होणार आहे, तर हे तर आपल्याला समोर जाणूनच घ्यायचं आहे। परंतु सध्या तरी कोणाला 5,000 रुपये आणि कोणाला 35,000 रुपये मिळणार हे तरी अजून अस्पष्ट आहे। जोपर्यंत ही योजना कागदावरती येत नाही तोपर्यंत या योजनेचे काही खरे नाही। परंतु राज्याचे महसूल मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची आज घोषणा केली। याची अंमलबजावणी लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि नुकसानग्रस्तांना याचा फायदाही होणार आहे। परंतु याच्यामध्ये निकष कोणते जोडले आहेत हे सुद्धा जाणून घेण्याची गोष्ट आहे। जोपर्यंत निकष आपल्या समोर येत नाही तोपर्यंत कोणता नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि कोणाला 35 किलो धान्य वाटप हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ही योजना अस्पष्ट आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा।